आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। ठाणे शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ परिसरात राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येणार आहे। याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली। सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात जाणाऱ्या या भव्य नाट्यगृहात एकूण 25000 प्रेक्षकांची आसन क्षमता असेल। मुख्य सभागृहात 1600 आसने तर 2 बाल्कनीत प्रत्येकी 450 आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच रंगमंचाची उंची गडकरी रंगायतांपेक्षा 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार असल्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणे शक्य होणार आहे। नाट्यगृह परिसरात 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा, आकर्षक बाग, 650 4 चाकी आणि 300 दुचाकींसाठी पार्किंग तसेच 3 मजली वाहनतळाची सुविधा असेल। प्रेक्षकांसाठी 6 लिफ्ट, एस्केलेटर, स्वच्छतागृहे आणि दिव्यांगांसाठी 12 विशेष आसनांची व्यवस्था केली जाणार आहे। कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट व बॅकस्टेज सुविधा देखील उपलब्ध असतील। याशिवाय प्रत्येकी 1000 क्षमतेचे 2 बँक्वेट हॉल उभारले जाणार असून यामुळे महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत मिळणार आहे। या प्रकल्पासाठी राज्य शासनाने एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी 85 कोटी पहिल्या टप्प्यात आणि 53 कोटी दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील 3 वर्षात हे नाट्यगृह नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले। बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं। उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुणे याची चर्चा होत राहिलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही आहे। आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे। आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात। खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं। काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली। आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतोय। भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे। पाया हे सगळ्या नाट्यगृहाची सगळी आता ड्रॉइंग आणि हे फायनल झालेलं आहे। त्याचं टेक्निकल म्हणजे RCC कन्सल्टंट कडनं सगळे काही रिपोर्ट आले, सॉइल टेस्टिंग वगैरे सगळी झाली आणि नकाशे मंजूर झाले टाउन प्लॅनिंग कडनं की पायाभरणीचा कार्यक्रम होईल। ठेकेदार निश्चित झाला की आणि त्यावेळेस अजून मोठ्या प्रमाणात आम्ही एक कार्यक्रम करतो। राजकीय सभा हा राजकीय सभा ही दुय्यम गोष्ट आहे। आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या संस्थांचे कन्व्हेन्शन होतात, त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही, तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मुगरपाड्याच्या कारशेडच्या जागेत, पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।